नागपुर में फैशन शो में काम दिलाने के नाम पर लाखों रुपए और सोने के गहनों की ठगी करने वाले आरोपी काशिफ खान को पुलिस ने आखिरकार गिरफ्तार कर लिया। अदालत ने उसे 3 दिन के पीसीआर पुलिस कस्टडी रिमांड पर भेजा है। पुलिस के अनुसार आरोपी काशिफ खान एक इवेंट कंपनी चलाता है और फैशन शो आयोजित करने का दावा करता है। वह लोगों को शो में काम दिलाने का झांसा देकर उनसे भारी रकम और गहने लेता था। ठगी के बाद न तो पैसा लौटाता और न ही गहने, बल्कि मोबाइल बंद कर फरार हो जाता था। फिरियादी नगमा ने भी आरोपी से करीब 22,37,000 रुपए और सोने के जेवर ठग लिए। आरोपी के खिलाफ अजनी और तहसील पुलिस थाने में मामले दर्ज है। फिलहाल इस मामले में आगे की जांच जारी है। पोलीस स्टेशन तहसीलमध्ये फिर्यादी नगमा यांनी दिलेल्या तक्रारीवरून जो फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यातील फसवणूक करणारा आरोपी नामे काशिफ खान याला अटक करण्यात आलेली होती। त्याला यापूर्वी सुद्धा 3 दिवसांचा पीसीआर माननीय न्यायालयाने दिलेला होता। आज रोजी सदरील 3 दिवसांचा पीसीआर संपल्यानंतर आवश्यकतेनुसार आम्ही पुन्हा वाढीव पीसीआर मिळण्याकरता माननीय न्यायालयाला आमचे तपास अधिकारी रमीज शेख यांनी विनंती केली असता आमच्या तपासातली प्रगती पाहून आणि तपासात आवश्यकता पाहून माननीय न्यायालयाने वाढीव 3 दिवसाचा पीसीआर दिलेला आहे। प्रकरण थोडक्यात असं आहे की आरोपी काशिफ खान हा एक इव्हेंट कंपनी चालवतो आणि त्या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या ठिकाणी फॅशन शो घेतो। इम्प्रेस मॉल येथे घेतलेल्या फॅशन शोच्या माध्यमातून जी मंडळी त्याच्या संपर्कात आली त्यांना विविध ॲडव्हर्टाइजेसमध्ये किंवा फॅशन शोमध्ये किंवा मालिकांमध्ये काम देतो असे आमिष देऊन त्यांनी लोकांकडनं मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने ताब्यात घेऊन आणि ते स्वतःच्या स्वार्थासाठी वापरले होते आणि त्या मंडळींना दिलेल्या आमिषाप्रमाणे कुठेही काम मिळवून दिले नव्हते। त्या जेव्हा लोकांना असं लक्षात आलं की ह्यांनी आपले पैसे वापरले आणि आता आपल्याला कुठेही काम देत नाही आहे, त्यावेळेस त्यांनी त्याला ते पैसे वापस मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणाचेही पैसे किंवा सोन्याचे दागिने वापस न करता त्यांना उडवाउडवीची उत्तर दिले। फिर्यादी महिला यांना तर त्यांनी गलिच्छ शिवीगाळ करून त्यांच्याशी अभद्र बोलणं करून त्यांचा वेळोवेळी अपमान केलेला आहे। त्या अनुषंगाने सदरील महिलेनी पोलीस स्टेशन अजनी तसेच पोलीस स्टेशन तहसील येथे या गुन्ह्याच्या खेरीज 2 NC अदखलपात्र गुन्हे सुद्धा त्याच्या विरुद्ध दाखल केलेले आहेत आणि आम्ही जो तपास करतोय त्याच्यामध्ये त्या दोन्ही अदखलपात्र गुन्ह्यांची पण आम्ही समावेश केलेला आहे। हा जो आरोपी आहे याच्या विरुद्ध आतापर्यंत फिर्यादी नगमा यांच्यासोबत इतर जे 16 ते 17 साक्षीदार आमच्याकडे आले होते त्यांचे एकूण आतापर्यंत प्राथमिक निष्पन्न झाल्याप्रमाणे 22,86,000 रुपयाची फसवणूक ह्या आरोपितांनी सोनं आणि पैशाच्या स्वरूपात केलेली आहे। याशिवाय पण पेपर माध्यमातून हा गुन्हा दाखल झाल्याबद्दल जी बातमी प्रसिद्ध झाली होती किंवा विविध प्रसिद्धी माध्यमातून या बातमीला जेव्हा प्रसिद्धी मिळाली तेव्हा विविध ठिकाणचे लोक अजून सुद्धा कंप्लेंट घेऊन येत आहेत आणि ह्याची माहिती मिळते आहे की यांनी भंडारा, रायपूर यासारख्या नागपूर लगतच्या इतर ठिकाणी सुद्धा जी फसवणूक केलेली आहे तेथे पण साक्षीदार आता पुढे येत आहेत। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।